मित्रांनो, आजची बातमी ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. महिलांसाठी सरकारने घेतलाय असा मोठा निर्णय जो आजपर्यंत कधीच पाहायला मिळाला नव्हता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सभागृहात पहिल्यांदाच भाषण करत महिला कर्मचाऱ्यांसाठी एकदम धक्कादायक आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. आता महिलांना ऑफिसला लवकर जाऊन लवकर घरी येण्याची मुभा, आणि एवढंच नाही, तब्बल 1 वर्षापर्यंत रजा मिळण्याची ही घोषणा. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. या निर्णयामुळे लाखो महिलांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. पण नेमकं काय आहे हा संपूर्ण निर्णय? कोणाला मिळणार फायदा? सगळं काही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कम अर्ली गो अर्ली योजना मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे ट्रॅफिक. ऑफिसला वेळेत पोहोचण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी तासनतास प्रवासात जातात. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी कम अर्ली गो अर्ली ही संकल्पना मांडली आहे. नियम काय आहे? मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला कर्मचारी सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात जितक्या मिनिटे लवकर येऊन काम सुरू करतील, तितकीच मिनिटे त्यांना संध्याकाळी कार्यालयातून लवकर घरी जाण्याची सवलत मिळेल. फायदा: यामुळे महिलांना संध्याकाळच्या पीक अवर ट्रॅफिकमधून सुटका मिळेल आणि त्या कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकतील. जास्तीत जास्त 30 मिनिटांची ही सवलत असणार आहे. 3. प्रसूती रजा आणि वैद्यकीय सवलत. दुसरी महत्त्वाची घोषणा आहे ती म्हणजे प्रसूती रजेबाबत. महिलांच्या आरोग्याचा आणि मातृत्वाचा सन्मान राखण्यासाठी सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर मोठे बदल केलेत. 180 दिवसांची रजा. आता महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आली आहे. 1 वर्षाची अतिरिक्त रजा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 180 दिवसांच्या रजेनंतरही जर गरज भासली तर वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय कमाल 1 वर्षापर्यंत अर्धवेतनी रजा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्देश: यामुळे महिला कर्मचारी मातांना आपल्या बाळाची देखभाल करणे आणि स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे सोपे होणार आहे. 4. शक्ती फौजदारी कायदा आणि महिला सुरक्षा. केवळ सवलतीच नाही तर महिलांच्या सुरक्षेबाबतही सुनेत्रा पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. शक्ती फौजदारी कायदा जो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता, त्याबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 1 जुलै 2024 पासून देशात भारतीय न्याय संहिता लागू झाल्यामुळे जुने विधेयक परत घेण्यात आले आहे. आता पोलीस महासंचालकांच्या शिफारसीनुसार नवीन न्याय संहितेच्या अनुषंगाने आवश्यक सुधारणा करून नवीन प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. हा कायदा लवकरात लवकर संमत व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. अशाच रोजच्या ताज्या आणि खात्रीशीर सरकारी योजना अपडेटसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर बहिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमचा एक शेअर कुणाचंही काम सोपं करू शकतो. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी स्वतः तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. चला मग, भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अपडेट रहा.